दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो, रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेले टाकता. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे. काय गाजर वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी न नका पैसे परत गेलेत. नाही गेले, बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करताना केली असती, मला घर बांधायला मदत करताना केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करताना केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे. गुरु मामा नाव आहे का अवलादीचं? अरे त्याचं बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, अरे सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणं इतकी धाकट्याची घमेंट गेली. कुठे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. कुठे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरत आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय. 40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं. मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहीत नाही, बायको मेली नवऱ्याला माहीत नाही. 500 एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना. हे फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा, एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. इतका समाज संपला. काय मत आहे तुमचं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का? माना नाही तर नका मानू, नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे. हे तुम्हाला पटतंय का सांगा? म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी गाठवा, उद्या शनिवार आहे. आणि काय तुम्हाला कोणाला बिगाभर द्या द्यायची ती द्या, पण उतारे क्लिअर करून मारा. तुम्ही जाता मरून. मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत. 52 नाव आहे उतार्यांमध्ये सध्या. 52 नाही आहे. आता 52 नावं जर उतार्यात असतील आणि एकानं जर 10,000 हजारच मागितले, कुठे ती झक मारा. तुम्हाला 1,000 एकर ठेवा, पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हालाही 20 गुंठेच व्हा, एखाद्याला द्यायची 1 गुंठा कमी द्या, पण म्हातारे माणसं तेवढं काम करा. तुम्ही जाता उलथून. हां, तुम्ही मेलेच आम्हाला दुखणं नाही, तुम्ही मरायलाच पाहिजे ही तर आमची इच्छाच. हां, मग तुम्ही राहता तरी कवर. 92 आणि 93 इथं मागच्याला जागा होऊ द्या ना.
तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाही आहे, पण तुम्ही गेलो आमच्या कुदा लाविता हे दुःख आहे. तुम्ही तर जाऊ द्या, आम्ही तर तुमचा दावा काच करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. आता हे पवार परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर कायचे दावे आणि कायचं काय. 5 वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत. लग्न तर जवळजवळ बंद झाले. काय राहिलं? कवाय जमवत आणि कवाय लागत आहे. भाजत आहे लग्न ना आषाढत आहे लग्न. लग्नांचा विषय मिटला. तसे दाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार. जर 8वा आयोग झाला ना, पेमेंट वाढलं ही माणसं भरमिष्ट होणार. हे लगेच बामणाला बोलावणार, इकडे हे पॅकेज तुला. कावळा तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. चाल, तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. क्या कोण हे पैसे घेऊन टाक. आमच्या मागं फार व्याप आहे. आणि मग त्याची बायको म्हणणार त्यांना आहे ना वेळच नाही. नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संग चालू. आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन. लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहतात. वाडा भूकंपात गेला ना. आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीख आहे तिची. आणि तिचं सिजर करताना साक्षीदार हे आहेत. त्यामुळं आम्ही 10वा बामणाला उक्ता देऊन टाकला. दहाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक दात्या निघून. बाबांना टाकला ना खाटाव. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. बाबा बसला एकटाच, लोक गेले निघून. मग एक जण त्याला म्हणतो राम राम, तुम्हाला कोणी फोन केला? तो म्हणला मी काय बळत आलो का काय. आणि तोही जातो निघून. बाबांना टाकला तसा. मग महाराज लोक हुशार राहते, ते ओळखी त्या चप्पी केलं म्हणजे वाड्यातलाय. मग ते चप्पी केलेलं म्हणतो राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चमन करून दगडावर पाणी सोडायला राहतो बसेल. हा त्याच्याकडे जातो राम राम. तो म्हणतो काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, वेळेत वेळ काढून आले तुम्ही. तो म्हणला प्रेमाला वाघ, पेट्रोल पुरती दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसेले. मग ताटलीतले तरी 92 दे भाऊ. ही स्थिती आहे महाराज. काही नाही राहिलं. तुम्हाला धर्मच पाळावा लागेल. आता लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने. केलं तुम्ही बरं केलं ते. पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाचे, ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. का तो एकट्यानंच पराक्रम केला, बाकीचं गाव वांजुट आहे का काय. ती नवरीवर फाट्या बावलीची, ते कब्र बांड नवरदेव. अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा. एका कोपऱ्यात झक मारायची नवरी घालायची, एक नवरदेव, तो भंगार नवरदेव. मग ती नवरी तिकडे झक मारायची, लांब उभी करायची ना त्याच्या पुढं. ती का पळून जाते का? ती पहिलीच 3 वेळा पळून गेली, ती आता सोडली तरी जाणार नाही का. आणि ते पोरींचे फोटो तर इतके बिंडोक आहेत. काही काही घागरा घालती, घागरा घागरा घागरा, आणि एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. आता तोंड जोडायची पाळी का नाही. काय आशीर्वाद द्यायचे. आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा घडो. हो 9वी पासून सेवा चालली, काय त्या सेवेला आग लाईत काही. आता एक लग्नात नवीन बावळाटपणा आणलाय. मंगलाष्टकाच्या अगोदर बलून आणलाय, बलून तो फुगा. आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आहे ना. आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तो नवरदेव म्हशी वळणारा, 10 मुसाळ्या गडी तो घातला त्या बलूनमध्ये. आणि नवरी भांगार, ती नेली ब्युटी पार्लरला. पायासुगी नव्हती, ब्युटी पार्लरला नेली. ब्युटी पार्लरला नेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे.
टेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, इकडं लांब करणे आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलूनमध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला बस बोलायला नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता एवढं चाललंय, आपण म्हणतो हा माझा पोरा आहे, आपल्या पोऱ्याचा ना आपला काय संबंध. बारीक पाहिलं तर काय संबंध आहे, फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे, एअर खानदार मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. मायावाजा केल्यावर आपण देवे परत नाही डाय का. मायावाजा केली का आपण हे काय. आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहते कुठं माहीत नाही ना. हां आता पुन्हा ऐका, मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे. एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, हे तिचा बाप पिसाळा झालीच नाही मला, ती मला मेलीन, मी तिला मेलो, तिच्या मौतीत सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पणाला, त्याला जल का आणली आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय. नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला, प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट. त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोरं आहेत 16. आता मोजा 16 पोरं. हे चोपदार उरकायचंय का. ए 16 पोरं आहेत म्हातारीला. ए म्हातारी दिसत नाही, पण पोरं 16 आहे. मोजा 16 पोरं. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा 6 12. मी, तू, तुझं, माझं 12 आणि 4. त्या बाबलीपासून या बाबलीपत